आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। दादाच्या घातपातामागे साधारणपणे तो अपघात आहे की घातपात आहे, माझं मत विचारलं तर मी घातपातावर पूर्वीपासून ठाम आहे। प्रश्न असा आहे की घातपात करण्यामागचं प्रमुख जर काही त्याच्यामधलं काही असेल फोकस तर तो आहे विमान। विमान हे नादुरुस्त होतं, 3 वर्षापासून त्यावर बंदी होती, 1 वर्षापासून त्यावर बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं। VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला। पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला, त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे। VSR कंपनीच्या पायलटचा 50-50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढला गेल्याची बातमी आम्हाला समजली आणि तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच ह्या घडामोडी घडल्या। त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवलं गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे। त्याचबरोबर साधारणपणे ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का की तू हे विमान, कारण मूळ पायलट तुम्ही एक लक्षात घ्या, जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना। तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला। बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाइज केला जाऊ शकतो का ह्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे। कदाचित माझं बोलणं अनेकांना हास्यास्पद वाटेल, कदाचित अनेक लोक त्यावर वेगळं मत प्रकट करतील, पण बारकावे यातले शोधलेच गेले पाहिजे। त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही।